चला मैत्रिणींनो, आज आपण आहे ना जवसाची चटणी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी जवस घेतलेले आहेत. आता एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी जवस टाकून घेतले आहेत. गॅसची फ्लेम ना जरा हाय ठेवायची आणि जवस भाजायला लागले ना जरा बघा कलर त्याचा चेंज होतो. मग थोड्या गॅस कमीच ठेवायचा. हे बघा कसा कलर चेंज झाला आहे बघू शकता तुम्ही. मग आता गॅस कमी करून ठेवायचा, आवाज आला की बंद करायचा. आता थंड झाले की आपण छोट्या मिक्सरच्या भांड्यात घालून त्याला एकदम बारीक, जास्त बारीक नाही, दरदरीत असे मोठे करून घ्यायचे. बघू शकता कसे जाडसर दळलेत मी. मग ते आपण काढून ना एका भांड्यात घेऊया, तो काढून जवस. त्याच्याप्रमाणे मी दुसरे बी बारीक करून घेतले लगेचच आणि काढून घेतले बघा एका वाटीत, एका भांड्यात. आणि आता ही मिरची पावडर मी घरी बनवलेली आहे, ती आपण थोडी थोडी करून त्यात मिक्स करून घेतलेली आहे बघा. मिक्स करून घेऊया एकत्र चमच्यानं हलवून. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि तुम्हाला जर वाटत असेल बाबा चवीनुसार आपल्याला लसूण घालायचं तर तुम्ही लसूणही घालू शकता. मला नाही आवडत म्हणून मी नाही घातलेला, तर तुम्हाला घालायचं तर तुम्ही घालू शकता. आणि ते मग आपण एका चमच्यानं हलवून घेऊया चांगले. चमच्यानं हलवून घेतले की बघा आपल्याला वाटतं कलर वेगळा दिसतो, पण एकदा मिक्सरच्या भांड्यात परत घालून बघितलं की कलर पण चेंज होतो आणि वास तर वाह, काय सुंदर वास येतो आहे बघा त्याचा. खूप छान असते. आपल्याला समजा एखाद्या वेळेस भाजी नसेल, डबे गेले मुलांचे मिस्टरांचे, तर आपण खाऊ शकतो चटणीवर पण आपण जेवू शकतो जवसाच्या. आता त्याचे फायदे तर बघा किती आहेत. आपल्या स्किनला पण त्याचा खूप फायदा होतो. आपले केसांचेसुद्धा आरोग्य चांगलं राहतं. शिवाय महत्त्वाचं म्हणजे आपण घरी बसून आपला व्यायाम होत नाही ना, तर आपलं वजनसुद्धा त्याच्यामुळं कमी होतं. नियमित जर आपण जवसाचं सेवन केलं ना तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप खूप फायदेशीर ठरतं. तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी वाटली तुम्हाला.